गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रतीक धुमाळे तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये। तर माथेरानच्या या सिरीजमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला जिथे मी स्टे केला आहे त्याचा पूर्ण डिटेल्स तुम्हाला सांगेन, त्याचे चार्जेस किती, ते मी कुठे राहिले होते आणि इथं काय काय सुविधा आहेत हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मी जिथे राहतो आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे प्रीती रिसॉर्ट। तर प्रीती रिसॉर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुम्ही माथेरानमध्ये जर तुम्ही सर्च केलात तर टॉप 5 नाही तर टॉप 10मध्ये या प्रीती रिसॉर्टचं नाव येतंच। तर तुम्हाला चांगली संधी आहे की तुम्ही इकडं आत्ता तुम्हाला जे मी दाखवेन तुम्हाला थोडा आयडिया मिळून जाईल की तुम्ही इथं चेकिंग कसं करावं आणि चेकिंग केलं तर तुम्ही कोणत्या रूममध्ये राहू शकता। तर मी ज्या रूम्समध्ये राहतो आहे ते फॅमिली नॉर्मल रूम आहेत, म्हणजे AC वगैरे काय नाही। तर तुम्हाला रूम टूर त्याचा देतो आता। तर आम्ही जी रूम घेतली ती 109। आता थोडा मेस झालेला आहे, थोडी घाण आहे, पण दाखवून देतो रूम कशी आहे। तर आम्ही 5 जण इथं राहतो आहे। हे एवढी स्पेस आहे, मस्त आहे। तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो। मस्त आहे। तर ही रूम तुम्हाला कितीला पडली हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये माहिती पडेल। तर आणि इथून जो बाहेरून व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो। आता रात्रीचा व्ह्यू आहे। तर समोरच हे बघा, इथे गेलं तर आपला चेकिंग काउंटर आणि या साईडला गेलं तर DJ वगैरे वाजतोय, मस्त आहे। ओके, तर तुम्हाला रूम्स तर त्याला माहिती पडले। आता तुम्हाला त्याची प्राईस पण सांगून देतो। त्याची प्राईस मला पडली पर पर्सन 1300 रुपये। तर आम्ही 2 दिवसासाठी राहिलो आहे। तर आम्ही आहेत 5 जण, तर 5 जणांचं टोटल मिळून आम्हाला पडले 13,750 रुपये। तर ह्याच्यामध्ये काय काय सुविधा आहेत ते पहिलं जाणून घ्या। तर ह्याच्यामध्ये सर्व ब्रेकफास्ट, सर्व लंच मील सर्व इन्क्लूड आहे। 4 टाईपची मील्स आम्हाला भेटलेत, म्हणजे दुपारचा लंच 2 टायमाचा 2 दिवसाचा, रात्रीचा डिनर 2 टायमाचा आणि 2 टायमाचा ब्रेकफास्ट आणि 2 टाईम आपले स्नॅक्स चहा वगैरे जे संध्याकाळी असतात ते। तर ओव्हरऑल 2 दिवसाचा पूर्ण पॅकेज घेतला आहे, त्याच्यामध्ये मला 13,750 रुपये भरावे लागलेत। आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय सुविधा आहेत हे तुम्ही जाणून घ्या। तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला माहिती आहे की इथं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतात, प्रत्येक रिसॉर्टमध्ये स्पोर्ट ॲक्टिव्हिटी देतात। तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून आहे की इथे जसं मी बघितलं की रात्री ॲक्टिव्हिटी होतात। काल ज्या आम्ही फर्स्ट डेमध्ये आलो त्या हावजी झाली। हावजीमध्ये ते काहीतरी माहिती आहे ते पे अँड प्ले असं ते असतं हावजी। तर ते तुमच्यावरती डिसाईड आहे की तुम्ही खेळायचं की नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर होते की बाहुली डान्स। ते एक व्यक्ती आला होता राजस्थानवरून, त्याने मस्त बाहुली डान्स करून दाखवली। आता तुम्हाला त्याचे थोडे क्लिप दाखवतो। तुम्हाला फर्स्ट डेमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी होतात हे तुम्हाला समजलं, ठीक आहे। तर आपण सेकंड डेचं मी अजून शूट तर नाही केलं आहे, कारण की सेकंड डे माझा जस्ट स्टार्ट झाला आहे। तर तुम्हाला जसं सेकंड डेमध्ये काय काय होतील ते तुम्हाला दाखवेन। तर त्याच्या व्यतिरिक्त मी ज्या रूममध्ये राहिलो आहे त्याचे तुम्हाला फुटेज दाखवतो। तो रूम कसा होता, आम्ही 5 जण राहिलो त्या रूममध्ये। फॅमिली होती 5 जण, 5 बेड आम्हाला पाहिजे होते, ते आम्हाला दिले। ते एक चांगली सुविधा आहे। काही जण काय करतात की 4 बेड देतात आणि एक मॅट्रेस देऊन टाकतात, तुम्ही ॲडजस्ट व्हा। ते आपल्याला नाही करायचं, कारण की आपण पूर्ण पे करतो आणि खाली का झोपावं, हे एक माझ्या मनात असतं की आपल्याला चांगला रात्री झोपण्यासाठी तरी चांगली सुविधा पाहिजे, कारण की आपण दिवसभर पूर्ण फिरून येतो। रात्री जर असं जर कम्फर्टमध्ये नाही झोपायला भेटलं तर थोडी मनात चिडचिड असते आणि सकाळी त्याचा फिरण्यावरती परिणाम होतो। तर हे एक माझ्या मनात असतं, म्हणून मी बघतो की प्रत्येक रात्री झोपताना तरी चांगलं झोपायला मिळालं पाहिजे।
आता तुम्हाला प्रीती रिसॉर्टचा एंट्रन्स दाखवतो. इथून एंट्रन्स केल्यानंतर आपण आतमध्ये जाऊन आता थोडं ॲम्बियन्स तुम्हाला दाखवतो. गुड मॉर्निंग सर. नाही घ्यायचं अजून, येतात मंडळी. हो हो. तर इथे आता सध्या तरी बघा लिहिलेले स्पॉट हे अजून असतात, खूप खालपर्यंत पूर्ण भरलेले असतात. तर सध्या तरी मला जंगल सफारी दिसते आणि सिंगिंग आहे, गेम्स आहेत. हा इथं रिसेप्शन. हे इकडचे एक रूम्स टूर तुम्हाला आता जस्ट दाखवेन. हे रूम्स टूर बघा इकडचे. आणि तिथं वरती अवेलेबल असलं तर तुम्हाला दाखवेन. आणि इथे बघा असं बसण्यासाठी जागा आहे. इथे जे बड्डे वगैरे असतात त्यांच्यासाठी पण मस्त. इथे मस्त बसण्यासाठी जागा आहे. हे DJ रात्री काल DJ झाला, DJ शो होता. जसं तुम्हाला आता थोडे क्लिप दाखवतो. कॉपीराईट येऊ शकतो म्हणून जास्त तुम्हाला दाखवू शकत नाही. तर इथे बसण्यासाठी मस्त जागा दिली आहे. त्या समोरच बारटेंडर आहे. इथं तुम्ही ड्रिंक तर करू शकता. ड्रिंक तर आहे इथे, करू शकता तुम्ही. ते बघा बारटेंडर मस्त रात्री सर्व करून देतात. तर त्याच्या समोरच एक पूल आहे. पूलचा टायमिंग तर बघा 9 ते 6 आहे. 9 ते 6 मध्ये तुम्ही इथं आतमध्ये एन्जॉय करू शकता. त्याचे पण थोडे क्लिप्स दाखवतो, कारण मी काढले होते. जे आतमध्ये खेळते त्यांचे दाखवेन किती पाणी डीप आहे. त्याच्या समोरच आहे कॅन्टीन. कॅन्टीनमध्ये आत्ता आम्ही सकाळचा नाश्ता करणार आहे. तिच्या जेवणाची टेस्ट तुम्हाला सांगतो. खूप छान जेवण होतं. तुम्हाला व्हिडिओ क्लिप्समध्ये दाखवतो काय काय आम्हाला भेटले. काही वस्तू खूपच जास्त होत्या. किती खाणारा माणूस खाऊन तेवढं पोट आहे तेवढंच खाणार. पण व्हरायटी खूप आहेत. तुम्हाला जी भाजी आवडते तुम्ही खा. आणि आम्ही तर सर्व ट्राय केली होती. आणि इथे स्नॅक्स जेवताना पानपुरी पण होती. पानपुरी पण चांगली गोष्ट होती. आणि आईस्क्रीम पण दिली होती. आणि त्याच्यासोबत तो दुधी भोपळाचा हलवा काय मस्त होता तो एक. आणि हे होतं. आणि हे पेड काही स्पॉन्सर वगैरे काय नाही मित्रांनो. स्पॉन्सर वगैरे काय नाही. मी स्वतःच्या इच्छेने बनवतो आहे. आणि तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन द्यावे की माथेरानमध्ये तुम्ही कुठे राहावं आणि तिथून तुम्ही एन्जॉयमेंट कशी करू शकता हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे स्पॉन्सर वगैरे काय नाही. जेवढे मला पैसे द्यायचे तेवढेच द्यायचे. 13,750. त्याच्यामध्ये काय ते कटछाट काय करत नाहीत. तर माथेरानचा पार्ट 2 स्टार्ट झाला आहे. तर जसं तुम्ही बघितलं सकाळी उठून मस्त फ्रेश झालो. आणि आता आपण सकाळी नाश्ता ब्रेकफास्ट केला. त्याच्यानंतर आता आंघोळ करून तर चाललो आहे आपण आपले आजचे स्पॉट्स कवर करायला. तर आत्ता मी चाललो आहे वनट्री हिल पॉईंट. माझ्या प्रीती हॉटेलपासून जिथं आम्ही स्टे केलं होतं तिथून काहीतरी 45 मिनिट्स दाखवत आहे. तर 3.2 किलोमीटर आहे. पायी चाललो आहे. बघा किती वेळ लागतो आहे. ते पण एक छान सुंदर प्लेस आहे. ते पण मला बघायचं होतं. तर दुपारी आपण लंचला परत येणार आहे. बघूया किती तासामध्ये हा ट्रेक कंप्लीट होतो आहे. तर चला, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला चांगले कंटेंट देतो आहे. मस्त स्पॉट्स सांगतो आहे. त्यामुळे सपोर्ट करायला विसरू नका. इथे पॉईंट बघा. हे पॉईंट आपण दुपारी कवर करणार आहे. आता सध्या आपण चाललो आहे तिथे वनट्री हिल पॉईंट करायला. चला इथून बघा वनट्री हिल पॉईंट इथून आहे.
तर वन ट्री हिल पॉईंट इथून 1.6 किलोमीटर. तर इथून जाणार आपण. तर मित्रांनो आता आपण आलोय वन ट्री हिल पॉईंटच्या इथे. हा इथं अजून एक पॉईंटला जातो लिटल चौक. तर आपण वन ट्री हिल पॉईंट पहिला बघूया. जस्ट तुम्ही बघताय की हा पाठीमागचा लिटल हिल वन पॉईंट. तर हा तर आपला जस्ट कवर झाला आहे. बघा काय मस्त व्ह्यू आहे. त्या वन ट्री हिल पॉईंटसाठी जाण्यासाठी एक नॉर्मल रस्ता आहे. आपण जाऊ शकतो, असं काही नाही, इतकं डिफिकल्ट नाही आहे. तर इथे थोडं फक्त दरी आहे. तर ती बघा तिकडं थोडा म्हणजे पाय ठेवून चाला. नंतर ही खाली दरी आहे, ही जरा बघून चाला. आणि समोरचा व्ह्यू बघा काय मस्त आहे. हिल पॉईंटला आल्यानंतर इथे बघा एक झाड आहे. तर त्या झाडाला वन ट्री हिल पॉईंट असं बोललं जातं. आणि पाठीमागचा व्ह्यू बघा किती छान सुंदर आहे. तर इथे येण्यासाठी तुम्हाला सांगितलं कसं येऊ शकता. आम्ही प्रीती रिसॉर्टपासून जाऊ काहीतरी 2 या 3 किलोमीटर आहे. आम्ही किती वाजता चालू केलं तर ट्रेक 10 वाजता चालू केला होता आणि आता वाजले 11:30. 1.5 तासामध्ये तुम्ही त्या मार्केटपासून इथे येऊ शकता. नॉर्मल स्पीड होती, जास्त पण फास्ट आम्ही आलो नाही. तर इथे आल्यानंतर आपल्याला पूर्ण पर्वतरांगा दिसतात. हा पॉईंट आता कवर केल्यानंतर आता आपण रस्त्यामध्ये अजून एक 2-3 स्पॉट मिळतात, ते आपण कवर करू. तर इथे एन्जॉय करून झालं आहे. तर चला जाऊया बाकीचे स्पॉट कवर करूया. तर मग इथून आता आपण चाललो आहे लिटल चौक आणि बिग चौक, ते पॉईंट कवर करायला.
वन चॉक पॉईंटला, हां बिग चॉक पॉईंटला आता आपण पोचलो आहे. ओके, ही खूप मोठी प्लेस आहे, खूप परिसर दिला आहे. हा मोठा प्लेस आहे, म्हणजे आजूबाजूला पूर्ण जवळजवळ 180 डिग्री परिसर इकडून दिसतो. तर मित्रांनो, आपला सेकंड पॉईंट हा बिग चॉक पॉईंट भेटला आहे. बघा काय मस्त दिसतं, पूर्ण लेक दिसतो इथून. मित्रांनो, या पॉईंटवरून बघा काय मस्त व्ह्यू दिसतोय. त्या साईडच्या पर्वतरांगा काय दिसतंय ना बघा ना, आणि इथून ती लेक, आणि ती त्या साईडचा पण दाखवेन, त्या साईडला जाऊन. अतिसुंदर अतिसुंदर. टोकाचं बघितलं तर आता या टाकूला बघूया इथून काय दिसतं. तर या पॉईंटला म्हणजे चौकच्या त्या साईडला, तर या साईडचा व्ह्यू दाखवतो. तर इथे आपल्याला ते वन बिग ट्री पॉईंट, तो पॉईंट आहे तिथे, आणि इथे समोरच, आणि तो मे बी करणारा फोर्ट आहे. वाह काय सुंदर आहे. तर मित्रांनो, आपला इकडचा आता बिग चॉक पॉईंट कवर झाला आहे. तर आता इथं आपण चाललो आहे, जिथे आता मध्ये बघू काय पॉईंट मिळतील, नाही तर आम्ही सरळ तर रूमवर जाणार. कारण की आता आपला झाला आहे लंचचा टाईम. लंचचा टाईम तुम्हाला माहिती आहे, हा एक डिसॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला हॉटेलमध्ये जर तुम्ही मीलचा पॅकेज घेतला आहे तर तुम्हाला त्यांच्या लंचला टाईमला जावं लागेलच, जर पोटात भूक असेल तर. नाही तर तुम्ही बाहेर पण खाऊ शकता, पण जेवण चांगलं असतं ना. तर आपण एवढे पैसे देतो तर भाई पैसे वसूल तर गेले पाहिजेत. तर आता आम्ही लंचला चाललो आहे, म्हणून एक डिसॲडव्हान्टेज असतो. तर आपला हा पॉईंट मस्त कवर करून झाला आहे, मस्त फोटो आलेत, क्राऊड पण काहीच नाही इकडे. तर आता आपण चाललो आहे रूमवरती. चला, जाता जाता आपण बेलवेडर पॉईंट करतो आहे, 2 मिनटावरतीच आहे. हे बघा, बेलवेडर पॉईंट 2 मिनटावरतीच आहे. पॉईंटला बेलवेडर पॉईंटवरून आपण बिग चॉक बघितला होता, त्या साईडचा व्ह्यू दिसला. त्या बिग चॉकचा या साईडचा म्हणजे डोंगराच्या राईट हँड साईडचा व्ह्यू आपल्याला इथून पूर्ण दिसतो. इथून बघा तो पाठीमागचा डोंगर, तिथून आपल्याला अर्धा दिसतो, इथून पूर्ण दिसतो. तर ही या पॉईंटची खासियत आहे. तर आता इथून आपण चाललो आहे पुढे, अजून काय आहे का बघायला. तर खूप शांतता आहे, मस्त आहे, मस्त थंड थंड हवा येते, भारी वाटतंय. आता बेलवेडर पॉईंट झाल्यानंतर आता आपण रूमवरती चाललो आहे.
दुपारचा लंच करण्यासाठी आणि लंचच्या नंतर आपण अजून खूप सारे पॉईंट करणार आहे. तर हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल की तुम्ही एका दिवसामध्ये किती पॉईंट करू शकता. तर हा इथे पण मस्त पावसामध्ये तर खूप सुंदर आहे. खूप तुम्ही इकडे येऊ शकता. खूप म्हणजे जसं इथून बघा खूप धबधबे दिसत आहेत मला. आत्ताच झरा वाहताना दिसतो. झरा म्हणजे काय असतं की पाणी झिरपतं. पूर्ण पाणी सुकल्यानंतर डोंगराच्या आतमधलं जे कातलमधलं जे पाणी असतं ते झिरपत पूर्ण खाली येतं. तुम्ही इथं पाणी भरू पण शकता. तसं तुम्हाला दाखवतो, एक झरा दाखवतो की पाणी कसं काय येतं. हे बघा, हे पाणी दिसते बघा, हा झरा वाहतोय. तर हे पाणी पिण्यायोग्य असतं. बघा हे झरा वाहतोय. तर हे पाणी डोंगराच्या आतमधलं असतं. तर इथून बघा तिथपर्यंत पाणी काही दिसत नाही, पण इथून पाणी येत आहे झऱ्यामधून. जर तुम्हाला खूपच तहान लागली असेल तर हे पाणी तुम्ही भरू शकता. तर चला, आपला हा पॉईंट पॅलेव्हंडर पॉईंट करून झाला आहे. तर आता आपण जाऊया. त्या ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्स आहेत, ब्रेड बटर जॅम, उत्तप्पा, त्यासोबत सांबार, हे पोहे, ही चटणी आणि चहा कॉफी. फर्स्ट डे ब्रेकफास्टमध्ये एवढ्या सगळ्या सुविधा आहेत. तर खाणार आपण थोड्या वेळाने. टायमिंग तुम्हाला सांगतो जेवणाचा. ब्रेकफास्टचा टायमिंग काहीतरी 8 ते 10पर्यंत असतो. गरम पाणी 10 वाजेपर्यंत येतं. टायमिंग असतं भा मित्रांनो. इथे पूर्ण दिवस गरम पाणी येत नाही. आणि आम्ही जो घेतला आहे तो नॉन AC रूम होता. आणि त्याच्यानंतर डिनर 1:30 वाजल्यापासून ते 3-3:30पर्यंत आपला लंच असतो. त्याच्यानंतर 4च्या नंतर आपल्याला ते स्नॅक्स नाही तर चहा बिस्किटं देतात. ते तुम्हाला थोडे क्लिप्स दाखवतो त्याचे. त्याच्यानंतर रात्री डिनरचं टायमिंग 8:30 ते 10:30पर्यंत असतं. जेवण खूप छान होतं. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला प्राईस सांगली एका पर्सनची 1300 असते फर्स्ट डेची. कपलचे रेट वगैरे जास्त असू शकतात, कारण की आम्ही फॅमिली होतो म्हणून एका रूममध्ये आम्ही सगळे ॲडजस्ट झालो. तर हे फर्स्ट डे होतं. फर्स्ट डे इथं संपवतो. जे काय असेल तर सेकंड डेचं तुम्हाला दाखवेन. आता इथून सेकंड डे.